डिअर फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागुरुत आज आपणापुढे या वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन अभ्यासाचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, टेक्निकल, व्होकेशनल सोबतच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी होऊ शकतो. यामधील फिगर्स व टेक्निकल इन्फॉर्मेशनमुळे थिअरॉटिकल व प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये सुद्धा भर पडू शकते. तसेच या माहितीचा उपयोग इंटरव्ह्यूसाठी सुद्धा होतो. तर मित्रांनो, चला अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आज आपण 3 फेज इंडक्शन मोटर याबद्दल माहिती पाहू. 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल जर इंट्रोडक्टरी माहिती द्यायची झाल्यास, ही 3 फेज AC सप्लायवरती कार्यरत होणारी मोटर आहे. 3 फेज AC सप्लाय म्हणजे 440 व्होल्ट सप्लाय, अर्थात 3 फेज म्हणजे RYB सप्लाय असं सुद्धा याला म्हटल्या जाते. मोटर याचा अर्थ असा की ही रोटेटिंग मशीन आहे. इनपुटला म्हणजे स्टेटर साईडला 3 फेज सप्लाय जोडला असतो व स्टेटर आणि रोटरमध्ये मॅग्नेटिकली इलेक्ट्रिकली इंटरॅक्शन होऊन रोटर फिरते. रोटर फिरते म्हणजे वी आर गेटिंग अ मेकॅनिकल एनर्जी ॲज ए आउटपुट. AC सिंगल फेज सप्लायपेक्षा 3 फेजचे जास्त फायदे आहेत. सारख्याच रेटिंगसाठी 3 फेजचा जर सप्लाय वापरला किंवा 3 फेज सप्लायवर कार्यरत होणाऱ्या मोटर्स जर वापरल्या तर त्याची पॉवर जास्त असते. आणि मुळात 3 फेज सप्लायचा टॉर्क हा रोटेटिंग असल्यामुळे ह्या मोटर सेल्फ स्टार्टेड असतात. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर AC 3 फेज मोटरची कार्यक्षमता चांगली असते. तसंच सारख्याच रेटिंगनी याची पॉवर जास्त असल्यामुळे या मोटर किमतीमध्ये तुलनेने कमी असतात. याची एफिशियन्सी जास्त चांगली असते. या मशीनची रचना साधी, सोपी व मजबूत असते. दुरुस्तीसाठी या मोटर सोप्या असतात, चालू करण्यासाठी सोप्या असतात, तसेच वरते पाहिल्याप्रमाणे किमतीने परवडण्यासारख्या सुद्धा असतात. जे यंत्र AC 3 फेज इलेक्ट्रिक पॉवरचं मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते त्यास AC 3 फेज मोटर असे म्हणतात. ही मोटर इंडक्शन या कार्यतत्वावर कार्य करते म्हणून या मोटरला इंडक्शन मोटर असं म्हणतात. इंडक्शन या शब्दाचा अर्थ पाहू आपण. जेव्हा एका कॉईलमध्ये करंट सर्क्युलेट होतो तेव्हा त्या कॉईलमध्ये फ्लक्स निर्माण होतो. हा फ्लक्स दुसऱ्या कॉईलवरती कार्य करतो. जर ती कॉईल मॅग्नेटिकली इन्फ्लुएन्समध्ये असेल तर याचा अर्थ असा की पहिल्या कॉईलचा फ्लक्स दुसऱ्या कॉईलपर्यंत पोहोचतो, परंतु या 2 कॉईलमध्ये फिजिकल कनेक्शन नसते, म्हणजेच इलेक्ट्रिकली कनेक्टेड नसतात. अशा स्थितीला इंडक्शन असे म्हणतात. अर्थात या शब्दाचा अर्थ पाहण्याकरता 2 आणखी वेगळे शब्द पाहणं आपल्याला फायदेशीर ठरेल. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन. कंडक्शन या शब्दाचा अर्थ असा की ज्यामध्ये इलेक्ट्रिकली कनेक्टिव्हिटी असते. करंट त्या कंडक्टरमधून सरळ दुसऱ्या टोकापर्यंत वहन होतो, त्याला कंडक्शन असं म्हणतात. नुसतं करंटचंच नाही तर हीटचं कंडक्शन असा सुद्धा शब्दप्रयोग आपण करू शकतो. उदाहरणार्थ, मेटलची तार जर एका टोकाला तापवली तर त्या तारेचा चटका आपल्याला दुसऱ्या टोकाला लागू शकतो, म्हणजेच हीटचं त्याच्यामध्ये वहन झालं, म्हणजेच हीटचं त्याच्यामध्ये कंडक्शन झालं. कन्व्हेक्शन याचं सर्वात जर सोपं उदाहरण लक्षात घेतलं तर पाणी गरम करणे
गॅसवरती, चुलीवरती किंवा स्टोववरती पाणी गरम करणे हे याचं सर्वात सोपं उदाहरण सांगता येईल. ज्या टोकाला उष्णता लागते म्हणजे बॉटम साईडला उष्णता लागल्यानंतर तेथील पाण्याची डेन्सिटी कमी होते. पाण्याची डेन्सिटी म्हणजे घनता कमी झाल्यामुळे ते पाणी वरते जाते आणि वरचं जडत्व असलेलं हाय डेन्सिटी वॉटर हे खाली येते. अशा प्रकारे खालचं पाणी परत गरम होते, ते लो डेन्सिटी झाले की वरती जाते. अशा प्रकारे ही जी घुसमळण होत राहते याला कन्व्हेक्शन असं सुद्धा म्हणता येईल. आपण आता AC मोटरचं वर्गीकरण पाहू. कारण जिथपर्यंत वर्गीकरण पाहत नाही तिथपर्यंत या मोटर्सचे कोणकोणते प्रकार आहेत हे आपलं लक्षात येत नाही. वर्गीकरणाचा अभ्यास करताना नेहमी एक लक्षात ठेवावं, आपण कोणता मुद्दा लक्षात घेऊन त्याचं वर्गीकरण करत आहोत ते लिहिणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा अशा प्रकारचं वर्गीकरण सहजरित्या आपल्याला लक्षात ठेवता येते, परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहिता येते. पहिली पद्धत म्हणजे कार्यपद्धतीनुसार एकतर ती मोटर सिंक्रोनस असेल किंवा ॲसिंक्रोनस असेल. सिंक्रोनस या शब्दाचा अर्थ असा की ज्या मोटरची गती स्थिर आहे. गती स्थिर याचा अर्थ असा की मोटरवरती लोड जरी कनेक्ट केलं तरी त्या मोटरचा स्पीड कमी होत नाही, म्हणजेच डिक्रीज होत नाही. त्याला गती स्थिर असं म्हणता येईल. अशा मोटर्सला सिंक्रोनस मोटर असं म्हणतात. यामध्ये सिंक्रोनस मोटरचा प्रामुख्याने आपल्याला समावेश करता येतो. यातील दुसरा पार्ट ॲसिंक्रोनस मोटर. ॲसिंक्रोनस मोटर म्हणजे ज्या मोटरची गती त्यावरती लोड कनेक्ट केल्यामुळे कमी होते त्याला ॲसिंक्रोनस मोटर असं म्हणतात. म्हणजेच त्या मोटरची गती स्थिर राहत नाही. दुसरा क्लासिफिकेशनचा पार्ट आहे ॲसिंक्रोनस मोटर, म्हणजे ज्या मोटरच्या गती लोड कंडिशनला कमी जास्त होतात त्या ॲसिंक्रोनस मोटर. त्यामध्ये प्रामुख्यानं इंडक्शन मोटर, कम्युटेटर मोटर व रिपल्शन मोटर हे 3 प्रकार प्रमुख आहेत. मोटरला दिलेल्या सप्लायनुसार सिंगल फेज मोटर व 3 फेज मोटर. सिंगल फेज मोटर म्हणजे न्यूट्रल व फेज कनेक्ट केलेला असतो, म्हणजे इट्स अ 2 वायर 230 व्होल्ट AC सप्लाय मोटर. 3 फेज मोटर म्हणजे इट्स अ 3 फेज 3 वायर और 3 फेज 4 वायर मोटर, परंतु यामध्ये 440 व्होल्ट 50 हर्ट्ज RYB असा सप्लाय जोडलेला असतो. नंतरची कॅटेगरी आहे 3 फेज इंडक्शन मोटर. या 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जे रोटरचे प्रकार आहेत, रोटरच्या कन्स्ट्रक्शननुसार याचे 2 मुख्य रोटर आहेत. एक स्क्विरल केज इंडक्शन मोटर ज्यामध्ये स्क्विरल केज रोटर वापरतात. दुसरं स्लिप रिंग इंडक्शन मोटर ज्यामध्ये फेज उंड रोटर वापरतात. सिंगल फेज इंडक्शन मोटरचं वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर ज्यामध्ये फेजचं स्प्लिटिंग वाइंडिंग आणि एक्सटर्नल रेजिस्टन्समुळे केल्या जाते. दुसरा प्रकार आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर ज्यामध्ये मोटर ही इंडक्शन मोटरसारखी रन होते, परंतु हे स्टार्टिंग कॅपॅसिटरचा उपयोग करून केले जाते. तिसरा प्रकार आहे कॅपॅसिटर स्टार्ट व कॅपॅसिटर रन मोटर. या मोटरमध्ये कॅपॅसिटरचा वापर इंडक्शन मोटरसारखी रन करण्यासाठी केला जातो. तसेच रनिंग कंडिशनलासुद्धा या मोटरच्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर कनेक्टेड असते. शेडेड पोल मोटर हा चौथा प्रकार आहे. मोटरच्या स्पीडनुसार मोटर ही फास्ट स्पीड, व्हेरिएबल स्पीड किंवा ॲडजस्टेबल स्पीड अशी विभागणी करता येईल. ज्या मोटरची गती खूप जास्त आहे त्याला फास्ट स्पीड मोटर म्हणता येईल. ज्या मोटरची गती व्हेरिएबल आहे
म्हणजे आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो. तो झाला व्हेरिएबल स्पीड. ॲडजस्टेबल स्पीड, लोडच्या रिक्वायरमेंटनुसार, जॉबच्या रिक्वायरमेंटनुसार ज्या मोटरची स्पीड ॲडजस्ट होऊ शकते, दॅट इज द ॲडजस्टेबल स्पीड मोटर. मोटरचं जे आउटर कव्हरिंग किंवा त्याला प्रोटेक्शन दिल्या गेलेलं असते, त्यानुसार या मोटरचं वर्गीकरण आहे ओपन टाईप, क्लोज टाईप, सेमी क्लोज टाईप व व्हेंटिलेटेड टाईप. व्हेंटिलेटेड याचा अर्थ ज्या मोटरला एअर सर्क्युलेशनसाठी पुरेशी जागा व असेंब्ली बसवलेली असते, अशा मोटर्सला व्हेंटिलेटेड टाईप मोटर्स असे म्हणतात. आता 3 फेज इंडक्शन मोटरचं कार्य करण्याचं तत्त्व आपण पाहू. 3 फेज इंडक्शन मोटरच्या प्रायमरीला म्हणजे स्टेटर साईडला वाइंडिंग असते. 3 फेज मोटरच्या सेकंडरीला म्हणजे रोटर साईडला, रोटरमध्ये सुद्धा वाइंडिंग असते. रोटरची वाइंडिंग ही क्लोज्ड असते. स्टेटरच्या वाइंडिंगला सप्लाय दिलेला असतो. स्टेटर आणि रोटरच्या वाइंडिंगमध्ये गॅप असते. आपल्याला फॅरेडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम हा माहीतच आहे. जेव्हा लाईन्स ऑफ फ्लक्स ह्या करंट कॅरिंग कंडक्टरनी कट होतात, तेव्हा त्यामध्ये EMF निर्माण होतो. आणि आणखी एक सूत्र असं आहे की करंट कॅरिंग कंडक्टर हा मॅग्नेटिक फ्लक्समध्ये जर ठेवला तर त्यावरती मेकॅनिकल इनर्शिया ॲक्ट होतो. हा फ्लक्स जर रोटेटिंग असेल तर हा मेकॅनिकल इनर्शियासुद्धा रोटेटिंग प्रकारचा निर्माण होतो. परत लेन्झ नावाच्या शास्त्रज्ञांनी एक नियम सांगितलेला आहे की अशा पद्धतीने तयार होणारा करंट किंवा EMF जो असतो त्याची दिशा हे ज्या कारणामुळे तो निर्माण झाला त्याला नाहीसे करण्यासाठी असते. अशा पद्धतीने फॅरेडेचा व लेन्झच्या नियमाचा आधार घेऊन इंडक्शन मोटर कार्य करते. या मोटरचे ॲडव्हान्टेजेस आहेत. 3 फेज इंडक्शन मोटरची रचना सोपी आहे. 3 फेज इंडक्शन मोटरची बांधणी मजबूत आहे. 3 फेज इंडक्शन मोटरच्या किमती कमी आहेत. 3 फेज इंडक्शन मोटरची कार्य करायची पद्धत रिलायबल आहे, कारण त्यामध्ये पार्ट्सची सुटसुटीता आहे. याची एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता उच्च पातळीची आहे. या मोटरमध्ये फ्रिक्शनल पार्ट कमी असल्यामुळे याचं मेंटेनन्स कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मोटर स्वतःहून सुरू होत असल्यामुळे याची युटिलिटी ही खूप जास्त आहे. तरीसुद्धा या मोटरचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. पहिला डिसॲडव्हान्टेज असं सांगता येईल, या मोटरचा जर स्पीड कमी करायचा असेल किंवा स्पीड कंट्रोल जरी करायचा असेल तरी याच्या एफिशियन्सीमध्ये आपल्याला तडजोड करावी लागते, म्हणजे एफिशियन्सी लॉस होते. या मोटरवरती जर लोड वाढवलं तर त्याचा स्पीड ड्रॉप होतो, म्हणजे कमी होतो. तसेच ही मोटर सुरू होताना म्हणजे ॲट अ स्टार्टिंग पॉईंट खूप जास्त हेवी करंट घेते. त्यामुळे या मोटरला सुरू करण्यासाठी आपल्याला स्टार्टरची गरज भासते. आता 3 फेज मोटर कशी कार्य करते, म्हणजे त्याची कार्यपद्धती कशी आहे ती आपण थोडी विस्तृत स्वरूपामध्ये पाहू. स्टेटरला 3 फेज सप्लाय जोडलेला असतो. अर्थात स्टेटरच्या वाइंडिंग ही स्टेटर स्लॉटमध्ये योग्य पोलसाठी बसविलेली असते. स्टेटरमधील जो फ्लक्स अर्थात रोटेटिंग फ्लक्स याची गती ही या पोलच्या संख्येवरती अवलंबून असते. आणि त्याचं सूत्र असं आहे, NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. NS म्हणजे रोटेटिंग फ्लक्सचा स्पीड जो RPMमध्ये आपण लिहितो. F म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी इन इंडिया, इट इज 50 हर्ट्ज. आणि P म्हणजे नंबर ऑफ पोल्स.
जितके नंबर ऑफ पोल्स कमी तितका हा सिंक्रोनस स्पीड जास्त. ह्या स्टेटरच्या ह्या तिन्ही कॉईल 120 डिग्रीज अँगलमध्ये ठेवलेल्या असतात. याला सप्लाय दिल्यामुळे स्टेटरमध्ये करंट सर्क्युलेट होतो. करंट सर्क्युलेट झाल्यामुळे फ्लक्स निर्माण होतो. हा फ्लक्ससुद्धा 120 डिग्रीज इलेक्ट्रिकली अपार्ट असतो. 3 फेज मोटरमुळे निर्माण होणारा फ्लक्स हा रोटेटिंग इन नेचर असतो. ॲट स्टार्ट म्हणजेच व्हेन t=0 म्हणजेच सुरुवातीला रोटर स्टेशनरी असते, म्हणजे एका जागी स्थिर असते व मोटरचा फ्लक्स फिरता असतो. हा मोटरचा फ्लक्स स्टेटर आणि रोटरमधील एअर गॅपवरनं रोटरवरती जातो. रोटरमध्ये सुद्धा कंडक्टरचं क्लोज्ड सर्किट असते. हा फ्लक्स रोटेटिंग आहे. रोटरचे कंडक्टर स्थिर आहेत, त्यामुळे हा फ्लक्स रोटर कंडक्टरद्वारा कट होतो. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार हा फ्लक्स कट झाल्यामुळे रोटरमध्ये EMF निर्माण होतो व करंट सर्क्युलेट व्हायला लागतो. लेन्झ या शास्त्रज्ञाच्या नियमानुसार या करंटची दिशा ज्या कारणामुळे हा करंट निर्माण झाला त्याला नाहीसे करण्यासाठी असते. तर कारण हे असं आहे की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला नाहीसं करायचं असेल तर रोटरला स्टेटर फ्लक्सच्या दिशेनेच फिरावं लागेल. म्हणून फ्लक्स व रोटर कंडक्टरचं इंटरॅक्शन झाल्यानंतर EMF तयार झाल्यानंतर त्यामध्ये करंट सर्क्युलेट झाल्यानंतर या करंटच्या सर्क्युलेशनमुळे रोटर इन द सेम डायरेक्शन ऑफ स्टेटर फ्लक्स फिरायला लागतो. परंतु रोटरला मेकॅनिकल वेट असल्यामुळे रोटर हे कधीही सिंक्रोनस स्पीडनी फिरत नाही, तर ते त्यापेक्षा कमी गतीने फिरते. म्हणून सिंक्रोनस स्पीड जेव्हा हा शब्द प्रयोग केला जातो तो स्टेटर फ्लक्सचा स्पीड असतो आणि ॲक्च्युअल स्पीड हा जेव्हा शब्द प्रयोग केला जातो तो रोटरचा स्पीड असतो. सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीडमधला जो डिफरन्स आहे, फरक आहे, त्याला स्लिप स्पीड असे म्हणतात. आता इंडक्शन मोटरची रचना पाहू. इंडक्शन मोटरच्या रचनेमध्ये 2 मुख्य भाग आहेत, स्टेटर आणि रोटर. स्टेटर हा इंडक्शन मोटरचा स्थिर पार्ट आहे, म्हणजे स्टेशनरी पार्ट आहे आणि याला टर्मिनल हाऊसिंगद्वारा सप्लाय दिला जातो. हा योकमध्ये बसवलेला असतो. स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंग्सपासून तयार केलेला असतो. या स्टॅम्पिंग्सला वॉर्निश लावलेलं असते. सिलिकॉन स्टील या धातूचा उपयोग हिस्टेरेसिस लॉस कमी करण्यासाठी होतो. तर या पातळ स्ट्रिप्स वापरल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स वाढवला जातो, त्यामुळे एडी करंट लॉस कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. या स्लॉट्समध्ये 3 फेज वाइंडिंग केलेली असते व याचे टोके टर्मिनल बॉक्समध्ये सप्लायला जोडण्यासाठी काढलेले असतात. ही वाइंडिंग विशिष्ट नंबर ऑफ पोलसाठी केलेली असते. आकृतीमध्ये आपण 2 रोटरच्या फिगर्स पाहतो आहे. लेफ्ट हँड साईडला स्क्विरल केज रोटर दाखविलेला आहे, तर राईट हँड साईडला उंड किंवा फेज उंड रोटर दाखविलेला आहे. रोटरमध्ये सुद्धा स्लॉट्स असतात आणि या स्लॉट्समध्ये वाइंडिंग केलेली असते. ज्या रोटरच्या स्लॉट्समध्ये बार्स ठेवलेले असतात त्या रोटरला स्क्विरल केज रोटर म्हणतात. ज्या रोटर्सच्या स्लॉटमध्ये वाइंडिंग केलेली असते त्याला फेज उंड रोटर असे सुद्धा म्हणतात. या स्क्विरल केज रोटरमध्ये आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करता येत नाही. त्याची टोकावरती शॉर्ट सर्किट एक रिंग बसवलेली असते, त्याला एंड रिंग असे सुद्धा म्हणतात.
आकृतीमध्ये त्याचं नाव मेटल रिंग असं दाखविलेलं आहे. त्याच आकृतीमध्ये कॉपर बार्स दाखवलेले आहेत आणि लॅमिनेटेड कोर दाखविलेला आहे. अर्थात हे रोटर सेंटरला शाफ्टसुद्धा दाखविलेला आहे. राईट हँड साईडच्या फिगरमध्ये कॉइल्स दाखविलेले आहेत, लॅमिनेटेड कोर दाखविलेला आहे आणि शाफ्टवरती 3 स्लिप रिंग्ससुद्धा दाखविलेले आहेत. फेज वूंड रोटरची आपण परत इथे आकृती पाहू. लेफ्ट हँड साईडला जर बारकाईने पाहिलं तर शाफ्टच्या वरती तुम्हाला स्लिप रिंग्स ठेवलेल्या दिसतील. या स्लिप रिंग्सवरती एक असेंब्ली ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये ब्रश कनेक्टेड असतात. त्या ब्रशला कनेक्टेड 3 वायर वरती काढलेले दिसतात. बारकाईने पाहिल्यास रेड, येलो आणि ब्लू हे 3 वायर दिसतात. हे 3 वायर्स म्हणजे 3 फेजेस आहेत, रेड, येलो आणि ब्लू. हे ब्रश कार्बनचे असतात. हे कशा प्रकारचे असतात हे राईट हँड साईडच्या फिगरमध्ये आपल्याला दिसतो आहे. स्प्रिंग आहे, या स्प्रिंगच्या मध्ये एक कनेक्टेड वायर आहे आणि काळ्या रंगाची जी स्ट्रीप किंवा छोटा बॉक्स दिसतो आहे तो म्हणजे कार्बन ब्रश. हा कार्बन ब्रश त्या ब्लू असेंब्लीद्वारा जी रिंग आहे त्या रिंगवरती रेस्ट होतो आणि त्या स्लिप रिंगद्वारा रोटरला म्हणजेच रोटर वाइंडिंगला सप्लाय देण्याचं कार्य केल्या जाते. अर्थात परत आपण रोटरबद्दल थोडी माहिती पाहू. एका शाफ्टवर रोटरसुद्धा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅम्पिंगपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो. त्यावर क्लोज टाईपचे तिरपे स्लॉट्स असतात. या रोटरवरती तिरपे स्लॉट असण्याचं विशेष कारण आहे. एक तर यामध्ये हमिंग साऊंड येत नाही व दुसरं या रोटरमुळे म्हणजे तिरपे स्लॉट्स असल्यामुळे अर्थात ते स्केविंग असल्यामुळे मॅग्नेटिकली लॉकिंग होत नाही. एंड शील्ड. मोटरच्या दोन्ही बाजूंना 2 एंड शील्ड रोटर शाफ्टवर बसविलेले असतात. अर्थात या एंड शील्ड म्हणजे शाफ्टचं हाऊसिंग, तसंच मोटरच्या इंटरनल पार्ट्सला प्रोटेक्शन किंवा मोटर मेंटेनन्ससाठी ओपन करण्यासाठीची सर्वात पहिली जागा असं या एंड शील्डचं वर्णन केलं जाऊ शकते. हे मेकॅनिकली स्ट्रॉंग असतात, रिमुवेबल असतात आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चरची त्याच्या कनेक्शनची जोडणीची पद्धत वेगळी वेगळी असते. स्लॉट्स. स्क्विरल केजच्या रोटरमध्ये जे स्लॉट्स असतात त्यात कॉपर बायर्स असतात. फेज वूंडच्या रोटरमध्ये जे स्लॉट्स असतात त्यामध्ये वाइंडिंग केलेली असते. ही वाइंडिंग किंवा बार्स कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे असू शकतात. फेज वूंड रोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आपल्याला ॲड करता येतो. स्क्विरल केज रोटरमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करता येत नाही. त्यामुळे स्क्विरल केज रोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क वाढवण्यास आपल्याला काही स्कोप नसतो. फ्रेम स्ट्रक्चर. इंडक्शन मोटरची फ्रेम किंवा आउटर बॉडी किंवा बेस हा कास्ट आयर्नपासून बनविलेला असतो. याची मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असायला पाहिजे, त्याकरिता हे पाऊल उचललेलं असते. त्याचं कार्य मोटरला प्रोटेक्शन देणे हे असते. स्टेटर आणि रोटरला कव्हर करणे, तसेच त्याचं कार्य स्टेटर आणि रोटर कंडक्टरला वाइंडिंगसाठी जागा निर्माण करून देणे हे असते. याला त्याचप्रमाणे हाय क्वालिटी कोटिंगसुद्धा असते ज्याचा उपयोग इन्सुलेशन प्रॉपर्टीज म्हणून आपण करतो. एअर गॅप. ही एअर गॅप मोटर सुरू होण्याकरता आणि व्यवस्थित कार्यरत होण्याकरता अतिशय आवश्यक बाब आहे. ही थ्रू आउट पेरिफेरी युनिफॉर्म असायला पाहिजे. स्टेटर आणि रोटरमध्ये ही युनिफॉर्म गॅप असल्यामुळे स्टेटरवरचा फ्लक्स युनिफॉर्मरित्या रोटरमध्ये जाऊन ॲक्ट होतो, कट होतो व रोटर फिरायला लागते. बेअरिंग.
शाफ्टवरती बेरिंग्स किंवा बुशिंग्स बसविलेले असतात. याचा उपयोग फ्रिक्शनल लॉसेस कमीत कमी करण्याकडे असतो. तसंच पूर्ण रोटरला हाऊसिंग आणि सपोर्ट या बेरिंग्समुळे मिळते. लेफ्ट हँड साईडच्या आकृतीमध्ये कॉपरचे बुशिंग्स दाखविलेले आहेत, तर राईट हँड साईडच्या आकृतीमध्ये आपण शाफ्टवरती बेरिंग बसवलेलं दाखविलेलं आहे. हा शाफ्टिंग थोडा बाहेर निघालेला असतो. काही क्लिअरन्स अंतर ठेवून बेरिंग तिथे फिट केलेलं असते. फॅन्स. मोटरच्या शाफ्टवरती फॅन्स बसविलेले असतात, जेणेकरून या मोटरच्या आतमध्ये वाइंडिंग साईडला रोटर आणि स्टेटरला एअर गॅपच्याद्वारे हवा खेळती राहू शकेल. ही हवा खेळती राहिल्यामुळे जी मोटर उष्णता बाहेर फेकते ती थंड होण्यास मदत होते. या उष्णतेचा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फार मोठा परिणाम होतो, कारण त्यामुळे इन्सुलेशन डॅमेज होण्याची जास्त भीती असते. स्लिप रिंग ह्या फॉस्फर ब्रॉन्झ या धातूपासून बनविलेल्या असतात. याद्वारे एक्सटर्नल रेजिस्टन्स हा सर्किटमध्ये इन्सर्ट केला जातो. स्लिप रिंग्स ह्या फेजवूंड रोटरमध्ये वापरतात. शाफ्टवरती 3 फेज करता 3 वेगळ्या स्लिप रिंग्स ह्या बसविलेल्या असतात. वरील आकृतीमध्ये आपण ह्या स्लिप रिंग्स पाहिलेल्या आहेत. सध्या जी आपण आकृती पाहतो आहे यामध्ये कन्स्ट्रक्शनल पार्ट्स व्यवस्थित इथे दिसत आहेत. लेफ्ट हँडपासून सुरुवात केल्यास पहिल्यांदा एंड बेल असं दाखवलेलं आहे, दॅट इज द एंड कव्हर. त्यानंतर वायरिंग कव्हर म्हणजे टर्मिनल हाऊसिंग, इथे आपण सप्लाय जोडू शकतो. त्यानंतर मोटर फ्रेम, इट्स अ आउटर बॉडी, यांनी टोटल एंटायर मोटरला प्रोटेक्शन मिळते. बेसवर बसवण्यासाठी एक सपोर्ट होतो, योकचा सपोर्ट होतो. त्यानंतर स्टेटर दाखविलेला आहे. आतल्या बाजूला जो गोलाकार भाग दाखविलेला आहे तो स्टेटर आहे. त्यानंतर रोटर दाखविलेला आहे. रोटरमध्ये बार्स दाखविलेले आहेत, ते वाइंडिंग इंडिकेट करतात. 2 टोकावरती फॅन्स बसवलेले दाखविलेले आहेत आणि शाफ्टवरती बेरिंग बसवलेलं दाखविलेलं आहे. परत एंड कव्हर दाखविलेली आहे. प्रश्नाचं उत्तर लिहिताना अशा पद्धतीची जर फिगर काढली तर तुम्हाला जास्त चांगले मार्क्स मिळू शकतात. टर्मिनल हाऊसिंग आपण पाहिलंच. याचा उपयोग सप्लायचं कनेक्शन जोडण्यासाठी असतो आणि वाइंडिंगचे टोकं या टर्मिनल हाऊसिंगमध्ये आलेले असतात. या मोटरचा उपयोग, अर्थात याला आपण इंडस्ट्रियल उपयोग असं सुद्धा नाव देऊ शकतो. ॲज ए फॅन्स, ब्लोवर्स, सेंट्रिफ्युगल पंप, कॉम्प्रेसर्स, कन्व्हेयर्स, रेसिप्रोकेटिंग पंप, क्रशर, पंच प्रेस, डाई स्टॅम्प इत्यादीसाठी याचा आपण वापर करू शकतो. तसेच इंडस्ट्रीमध्ये याचा वापर याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने केला जातो. आतापर्यंत जो आपण अभ्यास केला त्यावरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं आपण विवेचन करू. AC 3 फेज इंडक्शन मोटरचे ॲडव्हान्टेजेस व डिसॲडव्हान्टेजेस सांगा. मित्रांनो, ॲडव्हान्टेजेस व डिसॲडव्हान्टेजची यादी दिलेली आहे, ती तोंडपाठच असायला पाहिजे, कारण इंडक्शन मोटर ही खूप पॉप्युलर मोटर आहे, त्यामुळे ती माहिती असणे आवश्यक आहे. AC 3 फेज इंडक्शन मोटरचे उपयोग सांगा. आत्ताच आपण AC 3 फेज इंडक्शन मोटरचे उपयोग पाहिले. इंडस्ट्रीमध्ये साधारणतः जे कोणते सर्व उपयोग आहेत या सर्व उपयोगामध्ये इंडक्शन मोटर आपण बिनधास्तपणे लिहू शकतो. परंतु असं लिहिण्याच्या ऐवजी प्रत्येक उपयोगाचं स्पेसिफिक नाव लिहिणे व ती कशी वापरतात हे लिहिल्यास प्रश्नाचं उत्तर जास्त समर्पक होईल. AC मोटरचे वर्गीकरण द्या. AC मोटरचं वर्गीकरण देताना त्याची कॅटेगरी सांगणे आवश्यक आहे. तसेच कॅटेगरी जर प्रथम लिहिली तर आपल्यालासुद्धा वर्गीकरण लिहिण्यास सोपं जाते.
AC 3 फेज इंडक्शन मोटर कोणत्या कार्यतत्वावरती कार्य करते ते लिहा. हे म्युच्युअल इंडक्शन या कार्यतत्वावरती कार्य करते. यामध्ये फॅरेडेचा लॉ, लेन्झचा लॉ या 2 नियमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. AC 3 फेज इंडक्शन मोटरच्या भागाचे नावे सांगून माहिती लिहा. AC 3 फेज मोटरच्या इंडक्शनच्या भागांची यादी करावी. त्यातील जितक्या शक्य होईल तितक्या भागांची आकृती काढावी. त्याचं मटेरियल लिहावं, त्याचा आकार लिहावा, तो कशाला कनेक्ट केला आहे तो लिहावा. अशा प्रकारे त्याचं वर्णन करता येईल. फेजवूड रोटरवरती टीप लिहा. इंडक्शन मोटरचे जे 2 रोटर्स आहेत, फेजवूड व स्क्विरल केज, यामधला मुख्य फरक वाइंडिंग व बार्स याचा आहे. तेव्हा वाइंडिंग हा शब्दप्रयोग घेऊन या रोटरचं वर्णन करावं. शेवटचा प्रश्न आहे, स्क्विरल केज रोटरवरती टीप लिहा. रोटरचा उल्लेख करावा व त्यामध्ये वाइंडिंग म्हणून बार्सचं इन्सर्शन करावं व ती माहिती लिहावी. मित्रांनो, आज आपण 3 फेज इंडक्शन मोटरच्या कन्स्ट्रक्शन व बेसिक वर्किंग प्रिन्सिपलबद्दल माहिती पाहिली. कन्स्ट्रक्शन व्यवस्थित लक्षात राहावी याकरता मुद्दामून एक मोठी फिगर तुमच्याकरता दिलेली आहे. या फिगरचं अवलोकन करा. प्रत्येक पार्ट हा वारंवार पहा, जेणेकरून त्याची रचना कशी आहे, कोणता भाग कोणाशी कनेक्ट केलेला आहे ते आपल्या लक्षात येईल. डोळ्यासमोर जर ही फिगर जर व्यवस्थित राहिली तर या मोटरबद्दल माहिती लिहायला आपल्याला सोपं जाईल. मित्रांनो, इंडक्शन मोटरची आपण माहिती पाहिली. आपल्याला ती आवडली असेल असे मी गृहीत धरतो. धन्यवाद.